नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. कृपया तुम्ही तुमची 5 मिनिटे फक्त स्वामींना द्या. ही स्वामींची तुम्हाला आज आज्ञा आहे. स्वामी म्हणतात की बाळा, मला माहिती आहे कदाचित तू दुःखी आहेस. काही तुझ्या मनासारखं घडत नाही, पण तरीही तू खचू नकोस, दुःखी होऊ नकोस. कारण माझ्यावर विश्वास ठेव. जे काही घडत आहे ते माझ्या इच्छेने घडत आहे. त्यामुळे तुझे भले लपलेले आहे त्यात आणि तुझे आयुष्य पुढील काळात सुखमय होणार आहे. हा विश्वास ठेव बाळा. मी तू ज्या वेदना, जे दुःख सहन केलं आहे ते लवकरच संपवणार आहे. आणि तुला हे कळून येईल, जे घडलं ते तुझ्या चांगल्यासाठीच होत होतं हे तुला लवकरच समजणार आहे. बाळा, प्रत्येक गोष्टीला वेळ हा द्यावाच लागतो. विश्वास ठेव, माझी योजना एकदम परफेक्ट आहे आणि ती तुझ्या भल्यासाठी असते. कारण तू माझं बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून मी तुझे कधीही वाईट होऊ देणार नाही. यावर विश्वास ठेव बाळा. प्रत्येकाला जीवनात फक्त सुखच हवे आहे, पण तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी नशिबाची बंद दरवाजे आजच उघडली जातील आणि तुमच्याकडून एक पुण्याचं काम घडून येईल. जर का तुझ्याकडून नकळत काही पाप अपराध घडले असतील तर आत्ताच त्यांची क्षमा माग आणि मला शरण्य जा. आणि जे कार्य पुन्हा तुझ्याकडून होणार नाही असे मला वचन दे. बघ, तुझे पुढील आयुष्य सुखाने जाईल. तुझ्या पुढील आयुष्यामध्ये परिवर्तन घडून येईल. तुझे आयुष्य नक्कीच सुखात, समृद्धीत आणि स्वामी मार्गात जाणार आहे. स्वामींचा हा तुला आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी, माझ्याकडून घडलेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा अशी कमेंट करा. भाग्यवंत ठराल आणि स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. स्वामी म्हणतात बाळा, तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप. तुला येऊन कुणीही काहीही सांगेल, विरोध देखील दर्शवतील, परंतु कोणावर कसा विश्वास ठेवायचा हे आता तू ठरव. तू ठाम राहा. तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते मी तुला मिळवून देईन. जगात कुठलीही गोष्ट अति केली की माती होते, पण नामस्मरण ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी अति केली तरी माती होत नाही, तर त्यामुळे जीवनाचे सोने होते. नामामुळे परमेश्वराला तुमच्या बरोबर राहावेच लागते. म्हणून बाळा, नामस्मरण करा. स्वामी नामात येऊन पहा. तुम्हाला तुमच्या जीवनाचे सोने करण्याची संधी आज मी दिली आहे. माझ्या बाळा, मला माहिती आहे हे सर्व कठीण आहे, पण अशक्य काहीच नाही. मनुष्य जन्म दुःख भोगावेच लागते. श्रीराम भगवान यांनाही दुःख चुकलेले नाही, तर साधारण मनुष्यच काय. खरं तर तू तुझ्या दुःखाचं कारण आहेस, कारण तू खूप आसक्ती ठेवत असतोस. बाळा, प्रत्येकाला फक्त दुःख नको, सुख हवे आहे, परंतु आपल्या कर्माचे भोग हे तुम्हाला भोगावेच लागतात आणि तुमच्या कर्माचे भोग भोगल्याशिवाय तुम्हाला त्यातून सुटका मिळत नाही. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू स्वतः विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील, समोरच्याचं मन दुखणार नाही ना याची काळजी घेशील, तेव्हाच तुझा वेळ फुकट जाणार नाही. तुझ्या कर्माचे फळ तुला मिळेल आणि मी तुला परिपक्व सुंदर मूर्ती समजेन आणि माझ्याजवळ घेणार आहे. ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं बंद कर आणि शांत राहा.
स्वतःची ऊर्जा वाढव आणि ती फक्त नामस्मरणामध्ये दे. जीवनात नक्कीच यशस्वी होतील. कारण अरे तू फक्त विश्वास ठेव आणि चांगले कर्म कर. बाकी सर्व आमच्यावर सोड. तेच तुला देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे. आमच्यावर विश्वास आहे ना, मग घाबरतोस कशाला? मी आहे ना तुझ्या पाठीशी. मग भिवू नकोस आणि चिंताही करू नकोस. कारण तुला टेन्शन घेण्याचे काहीही कारण नाही. प्रत्येक संकटाला स्वामी शक्ती पाठीशी आहे. फक्त हे लक्षात ठेवून खंबीरपणे वाघासारखे सामोरे जा. बघ तुझे संकट कसे दूर होईल आणि तुझ्यापासून पळून जाईल. तुला मी साथ वेळोवेळी देत आहे. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला शेअर करा. कुणाचे हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. सर्वात मोठी पुण्य म्हणजे भरकटलेल्या मना योग्य परमात्मा मार्ग दाखवणे म्हणजेच खूप मोठे काम आहे. कारण जे मन भरकटले आहे ते कधी कुठल्या स्तराला जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले आहे त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप कमी किमती गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखाने जगा. कारण जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी वन्स मोर हा कधीच मिळत नाही. म्हणून समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझे हे कधीही विसरू नकोस. आणि मी सदैव तुझे रक्षण करत आहे यामध्ये कधीही विसर पडू देऊ नकोस. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्यांची गाठ माझ्याशी आहे. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मी देणारच आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या 4 गोड शाब्दिक उपचाराने ठीक होत असते. त्यामुळे तुमची वाणी ही नेहमी गोड ठेवा आणि इतरांच्या मनात राहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.